व आम्हाला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं त्यांच्या सरकारनं। तेव्हा अजित पवार बोलले नाहीत यांच्या विरुद्ध पुरावा नाही, नवाब मलिक यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अनिल देशमुख यांच्या विरुद्ध पुरावा नाही, अन्य कोणा विरुद्ध पुरावा नाही। कसल्या पुराव्याच्या गोष्टी करतायत? आम्हाला गाडायचं आणि त्यांना पुरावा शोधायचा। बीडमध्ये खेळ चाललेला आहे लोकांना फसवण्याचा। ज्या पद्धतीनं आरोपी, पोलीस, राजकारणी यांचे एकत्र जेवणावळीचे फोटो येत आहेत, बैठकांचे फोटो येतात, त्याच्यामुळे बीडमध्ये जो काय संतोष देशमुख प्रकरणाचा आणि तिकडले एकंदरीतच माफियागिरीचा जो तपासाचा जो फार्स चाललेला आहे, देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्र पक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करताय, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल। बीड पॅटर्न जर महाराष्ट्रात लागू झाला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये बीड पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातातून राज्य सटकून जाईल, या राज्याची बदनामी होईल, हे राज्य खतम होईल। माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे आणि बीडमधला संतोष देशमुखचा जो खटला आहे हा पूर्णपणे बीडच्या बाहेरच चालवायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे सर्व पोलीस अधिकारी SIT मधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो गुन्हेगारांशी संबंधित आहे का नाही। गेल्या काही वर्षांमध्ये बीड आणि आसपासचं संपूर्ण पोलीस खातं आणि प्रशासन या लोकांनी पोखरून आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि घेतलेलं। त्यांनी 3 कोटीची खंडणी मागितली, त्या बैठकीला वाल्मिक कराड, नितीन बिटकर वगैरे हे सगळे हे पुरावे समोर आलेले आहेत। हे पुरावे समोर आल्यावर अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे? अजित पवारांनी भारतीय संविधानामधला किंवा कायद्याच्या पुस्तकामध्ये एक एव्हिडन्स ऍक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, तो बदलला का, वेगळा केला का इंडियन एव्हिडन्स ऍक्ट? हे त्यांनी सांगावं। अजित पवार हे हतबल आहेत, अजित पवार हे नेते नाहीत, अजित पवार हे ऍक्सिडेंटल नेते आहेत। भारतीय जनता पक्षाच्या EVMच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत, स्वतःच्या कर्तृत्वावर नाही। जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही। सरकारकडे काय मागणी असेल? मी मगाशी सांगितलं ना, बीडचं संपूर्ण पोलीस खातं वरपासून खालपर्यंत बरखास्त करून तिथे नवीन नेमणुका व्हायला पाहिजे आणि हा संपूर्ण खटला बीडच्या बाहेर चालायला पाहिजे। त्यांच्यापेक्षा मोठं व्हायचं होतं। धनंजय मुंडे हे आवडतेपणेचं राजकारण करतायत। त्यांनी वाळूतून पैसे, राखेतून पैसे वगैरे कमवलं आहे। बघा आता या गोष्टी वारंवार बाहेर आलेल्या आहेत। बीडमध्ये बीड पॅटर्न जो आहे तो कशा प्रकारे या महाराष्ट्रात सुरू होता आणि अजूनही चाललेला आहे। ही धुळफेक सुरू आहे, तपास हा धुळफेक आहे, अजूनही तेच चालू आहे, वाचवण्याचेच प्रकार चालू आहेत आणि हे वाचवले जातील। खरे आरोपी आजही बाहेर आहेत, सुरेश धस बोलतात आणि नंतर माघार घेतात, त्यांना वरून दट्ट्या आला की माघार घेतात। सुरेश धस जर हिमतीने उभे राहिले असतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राला जो बीड पॅटर्नचा कलंक लागतो ते धुवून काढण्यासाठी एक आमदार म्हणून नव्हे तर या महाराष्ट्राचा मराठी नागरिक म्हणून त्यांनी आपली लढाई चालू ठेवली पाहिजे। बेडरपणे आणि निर्भयपणे आम्ही सगळे त्यांच्या बरोबर उभे राहू।